जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण सोन्यानं भरली ओटी, या गीताचा अर्थ पाहणार आहोत। काखेत लेकरू हातात झाडला डोईवर शनाची पाट। या गीताचा अर्थ, या ओळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अत्यंत लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी क्रांती गीताचा भाग आहे। याचा थोडक्यात अर्थ अखंड संघर्ष आहे। म्हणजेच काय, एकाच वेळी अनेक कष्टाची कामे करावी लागायची। काखेत लहान मूल सांभाळणे, हातात स्वच्छतेसाठी झाडू घेऊन आणि डोक्यावर शेण कचऱ्याची पाटी वाहणे ही जीवनाची झालेली खूप मोठी फजिती म्हणजेच दैना होती। त्यानंतर खरगट भत्ता फजिती होती माय मोठी। म्हणजेच काय, अंगावर कपडा नसणे चांगला आणि हाताला अन्न खरकट लागलेलं असणे ही मोठी फजिती आणि गरिबीची अवस्था दर्शवते, असा याचा अर्थ आहे। अतिशय गरिबी, दयनीय अवस्था किंवा अचानक झालेली ओढलेली अत्यंत बिकट परिस्थिती असा या ओळीचा अर्थ आहे। फजिती होती माय मोठी म्हणजे काय, अशा अवस्थेमुळे समाजात मोठी फजिती, नाचक्की किंवा अडचण निर्माण होते। म्हणजे काय, माणसाकडे अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजाही नसतील तर त्याची समाजात खूप मोठी फजिती आणि दैना होते, असा या ओळीचा अर्थ आहे। तेव्हा सोन्यानं भरली ओटी, म्हणजेच काय, मराठी संस्कृतीत ओटी भरणे हे समृद्धी, आनंद आणि आदराचे प्रतीक मानले जाते। बाबासाहेबांनी आपल्या समाजाला संपूर्ण गोष्टी देऊन त्यांची सोन्याने ओटी भरली। म्हणजेच काय, स्वाभिमान आणि हक्क, शतकानुशतके उपेक्षितच राहिलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। शिक्षणाची कपाटे, ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले आणि कायद्याचे संरक्षण म्हणजे संविधानाच्या रूपाने प्रत्येकाला समानतेचा हक्क दिला। थोडक्यात सांगायचे काय, माझ्या भीमरायांनी म्हणजेच बाबासाहेबांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने आणि विचारांनी माझ्या गरिबीत अंधारात राहिलेल्या समाजाचे जीवन सुखाने, समृद्धीने आणि स्वाभिमानाने म्हणजे सोन्यासारखे